मस्तपैकी आपली डाळ ही शिजली होती, तर आपल्याला पुरणाच्या पोळ्याही कराव्या लागतात आणि त्यानंतर सगळं काय भाजीपाला असतो। तर आता भाजीपालांपैकी मस्तपैकी मेथीची भाजी, आळूचे पानं, गौराण्याच्या शेंगा झालेल्या होत्या। अजून 2 भाज्या बाकी होत्या, त्याची तयारी चालू होती। इकडे आपली सारासाठी पण तयारी करून ठेवलेली होती। तर छानपैकी आता मम्मी सगळे काही आता स्वयंपाक करते आणि इकडे कारली मस्त मी कट करून दिले, तर पूर्वतयारी करून दिली आणि इकडे तर सगळी मम्मीची धावपळ चालू आहे। आणि कार्यक्रम होता तो इथेच आहे ना, म्हणजे घराच्या जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर विठ्ठलेश्वर मंदिर। तर इथे कार्यक्रम होता, कारण पावसाचं सांगता येत नाही ना, तर पाऊस कधीही येतो आणि पाहुण्यांची परत धावपळ होण्यापेक्षा मंदिरामध्येच कार्यक्रम ठेवला। तर आता मिस्टर, राहुल, सौरभ सगळे काही इथले म्हणजे घरी वस्तू होत्या ना, किराणा वगैरे सगळे काही आता मंदिरामध्ये नेत होते। तर सकाळचे 7:30 वाजले होते आणि सई पण उठलेली होती। सईचंही मस्त आवरलं गेलेलं होतं। आणि हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सकाळी आम्ही लवकर उठलो होतो आणि सगळं काही स्वयंपाकाला लागलेलो आहे। तर सगळ्या काही भाजीपाला वगैरे सगळं करायचं असतं ना, सगळं तुमच्यासोबत शेअर करते। आणि म्हणजे कार्यक्रम हा घरी नाही आहे, तर घरी ना उपवास करून नैवेद्यासाठी स्वयंपाक करायला लागतो, तो करते आहे। आणि इथेच मम्मीच्या घरी थोडंच अंतर आहे ना, विठ्ठल मंदिर आहे विठ्ठलेश्वरांचं, तर तिथे कार्यक्रम आयोजित केले आहे। तुम्हाला ते सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। छान मस्त पुरणपोळ्यासाठी पुरण तयार केलेलं होतं आणि आता आपले सगळ्या काही भाज्या वगैरे सगळं काही झालेलं आहे। तर मस्तपैकी काय कोणत्या मस्त आळूची पानं, कारल्याची भाजी, डांगरची भाजी, गौराण्याच्या शेंगा, मेथीची भाजी आणि इकडे ना आपलं पीठही म्हणजे पुरणपोळ्यासाठी कणकीही मळलं गेलेलं होतं, ते भिजून द्यावं लागतं आणि त्यामुळे ठेवलेलं होतं। इकडे आपलं मस्तपैकी सार तयार झालेला होता। तर आणखी आपल्याला खीर, रस, तर त्यानंतर मी रस करायलाही लागले आणि आता मामीही आल्या होत्या। तर आता मामी आल्यानंतर तळणाचं काम करते आहे। तर कुरडई वगैरे, भजे, तर म्हणजे सफेद उडीद डाळ असते ना, त्याचे वडे करावं लागतात, भरपूर काही असतं ते करतात। आणि पाहुणे आले होते त्यांसाठी मस्तपैकी मामींनी सगळ्यांसाठी चहाही ठेवला इकडे। तर कारण पावसाचं वातावरण असतं ना बाहेर, म्हणजे आपल्याला सगळ्यांना चहा, आता पावसाळ्यामध्ये तर सगळ्यांना चहा लागतोच, तर मीही आता घ्यायला लागले। तर पाहुणे येण्याची सुरुवात झालेली होती आणि आता इकडे मी मस्तपैकी आंब्याचा रस करते, कारण आजीला आंब्याचा रस आवडायचा। तर म्हणजे आता आपण जे महिने घालतो, 11 महिने नंतर 12व्या महिन्यामध्ये आपण वर्षश्राद्ध करतो, तर 9 महिने 10 महिन्यात आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ करत असतो। तर म्हणजे महिन्यावरती मम्मीनेच घातले आणि म्हणजे तिला जे आवडायचं ना, ते सगळं काही पदार्थ आपण त्यांना खाऊ घालतो ह्या महिन्यांमध्ये। आणि म्हणजे तिला रस वगैरे, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे खूप जास्त आवडायचा। आणि आज म्हणजे आता आंबे पण आता पाऊस पडल्यापासून चांगले भेटत नाही, पण आम्ही थोडाच रस वगैरे केला, कारण पाऊस पडल्यानंतर आंब्याचा रस खाऊच नाही त्यामुळे। आणि इकडे आता मग आम्ही मस्तपैकी ना आता वडे करताय, मस्त पळीवर त्यांनी असे हे बघा त्यांच्या पद्धतीने ते छान मस्तपैकी सफेद उडीद डाळीचे वडे करताय, त्यानंतर भजे वगैरे तळले, असं काय आपला स्वयंपाक। आणि खाली ना पूजा पण सुरुवात झालेली होती पूजाला। तर खाली पूजा म्हणजे आता खालीच पूजा मांडलेली होती, तर पूजाला गुरुजी आलेले होते आणि माझ्या सासऱ्यांनीच पाणी दिलेलं होतं ना, तर तेच पूजासाठी बसलेले होते। सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आणि ज्या कोणी ताई ना व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात, तर नक्की सबस्क्राईब करा।
तर इथे ना खाली ना पूजा चालू होती, तर पूजा मांडली गेली होती, गुरुजी आलेले होते आणि माझे सासरे म्हणजे सासू सासरेही खाली आले होते, सगळे काही इथं बसलेले. तर बघा आत्याबाईन ते पण आलेले आहे, तर सगळे पूजेसाठी बसलेले. आणि जे आपले सगळे काही पूर्वज असतात ना, तर म्हणजे सगळ्यांच्या नावाने असं पाणी वगैरे म्हणजे सोडलं जातं. तर अशी प्रकारे नवश्राद्धाची पूजा असते. तर आता नैवेद्यही आणून दिलेले होते, म्हणजे आता 9 नैवेद्य असतात. तर वहिनी आणि मी ते सगळे काही भरत होतो. आणि आणखी एक म्हणजे गाई कावळा वगैरे असे खूप सारे नैवेद्य असतात, ते सगळे काही आता आम्ही भरून देत होतो, कारण म्हणजे गुरुजींना पूजा करतानाच लागतं. तर हे बघा आता आम्ही इथे नैवेद्य भरतोय आणि भरपूर अशा वस्तू असतात ना, तर म्हणजे नैवेद्यावर काय ठेवायचं म्हणजे प्रत्येक आपल्याला लक्ष देऊन सगळं काही नैवेद्य भरावा लागतो, म्हणून सगळं आम्ही समोर इथे ठेवले. होते आणि ते उपवास करून नाही जेवायला बसून दिलं. तर ह्या मावशी आणि आजी तर उपवास करू होत्या, तर त्या दर महिन्याला जेवायला यायच्या, तर त्यांनाच बसवलेलं होतं. तर त्यांना सगळे नवे वस्त्र ताट वगैरे सगळं काही दिलं जातं आणि त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर त्यांना उपवास करून म्हणून जेवायला दिलं जातं. आणि ते जेवल्याशिवाय कार्यक्रमाला इथे म्हणजे जेवणाची सुरुवात होत नाही. तर त्यांचं जेवण वगैरे झालं, त्यानंतर आम्ही इथे मंदिरामध्ये आलो आणि आता जे पाहुणे आले होते ना त्यांना बसवून दिलं. आणि पाहुणे म्हणजे सगळे काही ना श्राद्धाच्या दिवशी ना आजीसाठी म्हणजे साड्या वगैरे असे नवे वस्त्र दिले जातात. तर सगळे काही आजीला तिथे बसलेली होती तिथे भेटण्यासाठी, म्हणून तिथे गर्दी होती. आणि इकडे सगळे काही जेवायला बसले आहे. आणि जेवणाचा मेनू काय होता तर आता चला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल. तर छानपैकी मस्तपैकी गरमागरम पुरी, जिलेबी आणि चणे भाजी, डाळ भात आणि मस्तपैकी थोडंसं पोंगे वगैरे असे होतं. तर छान मेनू होता. आणि इकडे आपल्याला म्हणजे गरमागरम जिलेबी मस्त पावसाचं वातावरणमध्ये खायलाही मजा येते. तर एवढी सगळी काही आपली चणे भाजी, वरण हे सगळं काही होतं, भात वगैरे. तर जेवणाला आता सुरुवात झालेली होती. आणि हा कार्यक्रम कसा असतो, जेव्हा ज्याला टाईम भेटेल ना त्या वेळेमध्ये येत असतं, कारण हा 11 ते 4चा टाईम असतो, तर असा वेळ दिलेला जातो. तर त्या वेळेमध्ये सगळे काय येतात. आणि हे मंदिर आहे तर विठ्ठलेश्वरचं हे खूप मस्त आणि खूप मोठं मंदिर आहे. इथे रोज प्रवचन वगैरे म्हणजे सगळं काही होत असतं. इथेच मम्मी संध्या मावशी वहिनी ते सगळे काही इथे बसलेले होते, सगळे पाहुणे येत होते. भरपूर आज सगळ्या पाहुण्यांची भेट झाली, कारण असा कार्यक्रम काही असले की सगळेजण येतात. तर माझ्या सगळ्या काही सासूबाई, जाऊबाई, ननंदबाई सगळे आलेल्या होत्या. आणि छान वाटतं म्हणजे आपण भेटतो कशा कार्यक्रमातच वेळ काढून भेटतो, सगळे काही येतात. आणि ते तर सगळ्यांवरीने सौरभ भाऊ टॉवेल टोपी टाकताय. हे सगळे काही माझे सासरे, काही देर, काही तर मोठे देर सगळे काही होते. तर सौरभ भाऊ हे माझे सासरे आहे, त्यांच्यावर टॉवेल टोपी टाकतोय. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
हाताची मग गेली जमते मग जमते. अरे अरे नागोबा असा नसतो. हे बघा तुमच्या ब्लॉगरने कसं जिलेबी केली. आता छान जमली. तू रात्रभर प्रॅक्टिस करा. थांब ना. वहिनी बी बसा. ऐक ना तुला घे याच्यात भाजी बाई अरे लाल झाले बाई. जाऊ दे छान लागती. बाई अरे अशी काय करते बाई. छान लागते ही दुधीच खाणार आहे तुझी जिलेबी. तुझीला संध्याकाळी दोन करून दिदी अरे खालची गेली ना. तर आम्हीही करून बघत होतो जमती का काय, पण थोडंफार जमतं, थोडंफार आपल्याला काही प्रॅक्टिस वगैरे काही नसते त्यामुळे. तर तुम्हाला मी आता जिलेबीची ही रेसिपी शेअर करेलच लवकरच. तर तुम्ही तीही बघा. आणि आता सगळे काय आता पाहुण्यांचे जेवण वगैरे झालेले होते आणि आता आम्ही सगळे काय आता आवरायला सुरुवात केलेली होती, कारण काही स्वयंपाक उरलेला होता आणि तो घरी न्यायचा होता. तर आता सगळी आवरसवर आता सुरू झालेली आहे. दीदीनेही ट्राय केल्या आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बराच वेळ आराम केला. सौरभ दादानी छानपैकी मस्त सगळ्यांसाठी कॉफी केलेली आहे, कारण तो खूप छान करतो ना, त्यामुळे आम्ही त्याला सांगितलं. आज आम्ही सगळे थकलोय जास्त, तो कालपासून जास्त थकलाय पण करतोय आमच्यासाठी. आणि त्याची स्टाईल कपांमध्ये मस्तपैकी सगळे काही कॉफी टाकून ठेवलेली आहे आणि सगळे काही घाणी त्या किचनवरच ठेवली आहे. तर चला, जास्त काही शूट घेता नाही आलं. त्यानंतर पाहुणे होते आणि थोडा वेळ नंतर आरामच केला. कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.